कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठला भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठला भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी 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 वर तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा हरि जय हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी हे पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण विठ्ठल पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण माझे झाले गयावर जण विठ्ठले पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण विठ्ठले पितराचे ऋण केले कर्मांतरे खूप मारिले हरे हरे खूप मारिले हरे हरे केली कर्मांतरे खूप मारिले हरे हरे केले कर्मांतरे खूप मारिले हरे हरे खूप मारिले हरे हरे खूप मारिले हरे हरे माझे झाले गयावर ओझे भार उतरले ओझे
आवाज वाढवा हा ना स्पष्ट आवाज वाढा थोडा पीड पदावरी आना पीड पदावरी 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 दिला आपुली करी दिला पुली करी दिला पुली करी दिला पुली करी माझे झाले गया वर्जन वर्जन माझे झाले गया वर्जन हे दिला पुलिये करी दिला पुलिये करी दिला पुलिये करी दिला पुलिये करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन विठ्ठले पितरांचे ऋण विठ्ठले पितरांचे विठ्ठले पिठले पितरा पिठले पितराचे पिठले पितरा पिठले पितराचे पिठले पितराचे पिठले पितराचे ऋण पिठले पितरांचे ऋण पिठले
प्रथम नमन पांडुरंगा करू 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 प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या हे दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांचा कृपादाने कधीचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका गकार गुण संयुक्त रकार रूप विलक्षण क्षकार अक्षय ब्रह्मा श्री गोरक्ष नमोस्तुते जय 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 गोरक्ष विनाशी कृपा करो गुरुदेव प्रकाशी जय 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 गोरक्ष गुण ज्ञानी इच्छा रूप योगी वरदानी अगमा गोचरनाथ तुम पर ब्रह्मावतार कानन कुंडल सिर जटा अंग विभूति अपार सिद्ध पुरुष योगेश्वर दो मुझको उपदेश हर समय सेवा करूं सुबह शाम को आदेश जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्करोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम देही ऐसे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक अर्थात वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंग जगद्गुरू तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगात सांगतायत की मी माझ्या स्वतःच्या हाताने हा पिंड म्हणजे देह बरं का, कळते ना तुकोबारायांच्या भाषेत पिंड म्हणजे देह. आता महाराज मंडळीला सांगायची गरज नाही, पण मी तुम्हाला सांगतोय हा पिंड जो आहे मी माझ्या स्वतःच्या हातानं पदावरती ठेवलाय. पद म्हणजे परमपद, विष्णुपद, हरिपद. तुकोबारायांच्या दृष्टीनं ते म्हणतात की मी हा देह पदावरती ठेवलाय. ही प्रक्रिया केल्यामुळे मला माझं गयावर्जन झालंय. मला पिंडदान करण्याची गरज नाही. का? मी माझ्या पूर्ण कर्मामध्ये भगवंताच्या नावाची बोंब मारली. बोंब म्हणजे स्मरण केलंय, म्हणून सर्व प्रकारची ओझे माझी खऱ्या अर्थानं उतरली आहे. अशा या सरळ अर्थाचा हा अभंग आहे. विठाला अभंगाला विस्तारपूर्वक सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, ज्या कार्यक्रमाचं हे औचित्य आहे, ज्या कार्यक्रमाचे हे नैमित्य आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. वैकुंठवासी गंगा भागीरथी जाईबाई रघुनाथ पाटोळे यांना जाऊन आज 1 वर्ष झालं आणि त्यांच्या ह्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्या प्रित्यर्थ त्या औचित्याने आलेली माझ्याकडे सेवा आणि कीर्तनाला जी साथ संगत आहे, खऱ्या अर्थानं आता जे बोलल तितकं कमी पडेल नाही का. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनामध्ये नाव आहे
म्हणजे गायनाचे भीष्माचार्य असं म्हटलं तरी काही कमी पडणार नाही. रोहिदासजी महाराज मते या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितस्य भक्ती असं आहे. माझं प्रथमच कीर्तन आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माझा परिचय देण्यात का तुम्हाला माहीतच आहे. पाहुणी मंडळी आहे सगळी. 19 वर्ष आर्मीमध्ये करून आणि या व्यासपीठावर उभं राहणं इतकं सोपं नाही. पण बाबांची कृपा आहे, सद्गुरू गोरक्षनाथांची आणि जगद्गुरू द्वाराचार्य माझे गुरुवर्य रामकृष्णदासजी महाराज लवितकर यांच्याकडे थोड्या दिवसात मी तो अभ्यास चालू केला आहे आणि त्यांच्या कृपेने इथं या व्यासपीठावर मी उभा आहे. आणि खरं म्हटलं तर रोहिदास बाबा माफ करा, चुकलं तर सांभाळून घ्या. आणि तसेच भास्कर महाराज कानव बाबा रोहिदास भाऊंचे शिष्य आहे. ते खूप सुंदर गायन करतात. आणि तसेच संदीप महाराज लोकरे थोड्या दिवसात आम्ही म्हणजे 1 महिन्यापासून आमचा संपर्क आहे. चांगले उभरते गायक आहे आणि वारकरी संप्रदायाचं चांगलं नाव करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून मी करतो. तसेच या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातलं वैभव अनिल महाराजजी तुपेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांनी संपूर्ण केलं असे आमचे गुरुबंधू तुकारामजी महाराज शिंदे यांनाही धन्यवाद देतो. आणि वन्स मोर आहे ते बाबा सांगतात. आणि तसेच मृदुंग क्षेत्रातील नवीन नाव रवी महाराज बोराडे अतिशय उत्कृष्ट मृदंग वाजवतात. थोड्या दिवसात त्यांनी दिनेश महाराज मोजाडे यांच्याकडे तयारी केलेली आहे. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपल्या गावचं वैभव तन्मय महाराज पाटोळे आळंदीवरून आपल्या एक फोनवर ते इथं आले म्हणजे सेवा देण्यासाठी आले. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. ते गावचं भूषण आहे. आणि जे इथं आले नाही करण महाराज गंदे आता इतक्या दूरवरून आळंदीवरून शक्य नाही त्या गोष्टी, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ऋतुराज महाराज पाटोळे आळंदीमध्ये सध्या विद्यमान माऊलींच्या सानिध्यात ते अभ्यास करतात. त्यांनाही धन्यवाद देतो. कारण इथं फक्त ते प्रेझेंट आहे म्हणून त्यांना धन्यवाद मी देत नाही. याचं कारण असं आहे की या वारकरी भागवत धर्माची जी पताका आहे ते इकडून पुढे आपल्या गावाच्या नावाने ते चालू ठेवणार आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद. विठाला तसंच तुम्ही जे श्रोते इथं वर्ग बसलेला आहात माझ्या कीर्तनाला आणि भाऊंच्या गायनाला आणि इतर गायकांच्या गायनाला आणि यांच्या वाजण्याला ज्याने महत्त्व प्राप्त होय तुम्ही श्रोते आहेत. या श्रोत्यांमुळे खऱ्या अर्थाने या आमच्या कीर्तनाला महत्त्व प्राप्त होत आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी एकदा दंडवत करतो आणि सेवेस सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. इकडचा थोडासा साऊंड कमी करा, कानात जास्त आहे. हा कमी कर शाय पण. ज्या आजीचं वर्षश्राद्ध खऱ्या अर्थानं त्या माझ्या आजीचं आहे. पण मी कीर्तनकार म्हणून आता असं नका समजू की नातू आहे म्हणून तिचं स्तुती करतो. पण खऱ्या अर्थानं मी ज्या या व्यासपीठावर उभा आहे आणि त्यांचा कार्यक्रम आहे वर्षश्राद्धानिमित्त नाही का, त्यांचं थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगेन. त्यांचा जो परिवार आहे 4 मुलं 3 मुली 20 नातवंड आणि 30 पतवंड इतका मोठा परिवार आहे. आणि या नियोजनाच्या माध्यमातून तुम्हाला थोड्या वेळातच कळेलच नाही का, ज्या आजीनं खऱ्या अर्थानं जे इतका मोठा परिवार असताना आपल्या मुलांवर जो कृपा कटाक्ष टाकला आणि जी जबाबदारी तिनं पेलली. कारण आमचे आजोबा जे होते वैकुंठवासी रघुनाथ गणू पाटोळे यांना पायाचा आजार असल्या कारणाने ते आयुष्यभर ते निकामीच होते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे प्रपंचासाठी त्यांचा जास्त हातभार लागला नाही. संप्रदायाचं वेळ भरपूर होतं पण पायाचा आजार असल्या कारणाने संसार आर्थिकदृष्ट्या जे घर चालवायसाठी जे अर्थ पाहिजे खूप अशी परिस्थिती थोडीशी हलाखीची होती. आणि त्यामध्ये ह्या माऊलीनं 4 मुलांचा 3 मुलींचा सांभाळ करून, आणि तुम्हाला सांगतो बरं का भाऊ,
असं तिचं इतकं छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष असायचं. नाती असो, मुले असो, कोणी फोन घेऊन थोडी जरी बाजूला घ्यायची तरी इतकं तिचा कृपा कटाक्ष होता. इतकं बारकाईनं तिनं खऱ्या अर्थाने या सर्व पिलांना जपलं. आणि आज तिच्या या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण सर्व इथे जमला आहात. त्या मातेला खऱ्या अर्थानं आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. हिंदू धर्मशास्त्रानुसार 1 वर्षानंतर मनुष्याची ती गती, मानवाची ती गती मृत्यूनंतर पूर्ण होते. मग श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. बरं का? म्हणजे जे श्रद्धेनं आपल्या पूर्वजांसाठी आपण जे श्रद्धेनं जे पिंडदान असेल, जे तर्पण असेल, वस्त्रदान असेल, ज्ञानदान असेल ते करतो, ते खऱ्या अर्थाने श्राद्ध पार पडत आहे. पण तुकोबारा या अभंगात काय सांगतात आपल्याला? पिंड पदावरी दिला आपुल्या करी. का सांगतायत? का मी पिंड पदावर दिलाय? काय कारण आहे महाराज त्याला? का त्यांनी पिंड पदावरती ठेवावा? म्हणजे हा देह त्यांनी पदावर का ठेवलाय? कारण ते म्हणतात की खऱ्या अर्थानं मी माझा देह या पदावर ठेवलाय, आयुष्यभर भगवंताची भक्ती केली आहे, म्हणून पित्र मला कुठल्याही प्रकारचं श्राद्ध घालायची गरज नाही, कुठं गयेला जायची गरज नाही. एक मातृगाया असते आणि एक पितृगाया असते, नाही का? आपण मातेचं पिंडदान करायला कुठं जातो? मातृगायेला. आणि वडिलांचं पितृगायेला. पण तुकोबाराय म्हणते असं मला काही करायची गरज नाही, कारण मी आयुष्यभर त्या भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन केलंय. खऱ्या अर्थानं तिघांच्या आपल्या आयुष्यामध्ये उपकार आहे. लक्षात असू द्या, माझं कीर्तन हे 3च विषयावर असणार आहे इथून पुढं. पहिले उपकार आहेत आईवडिलांचे, दुसरे उपकार आहे देवाचे, आणि तिसरे उपकार आहे संतांचे. हे संतांचे प्रथम उपकार आपल्यावर आईवडिलांचे. आईवडिलांचे उपकार काय आहे हो? आई वडिलांचे उपकार आहेत, त्यांनी आपल्याला आपला पिंड 9 महिने पोटात पोसला आणि त्याच्यानंतर आपण जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला सांभाळलं. इतके आई वडिलांचे उपकार आहे. ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळाची गाते, ऐसी कळवळाची गाते. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळाची गाते, ऐसी कळवळाची गाते. जगामध्ये कुठल्या तरी कारणामागे प्रत्येकाचा स्वार्थ असतो. ह्या प्रमाणाचं तुम्हाला मी विश्लेषण करतोय. जगामध्ये प्रत्येक माणसाच्या कुठल्या तरी कामामागे स्वार्थ असतो, पण आई कुठलाही लाभ नसताना मुलावर प्रेम करते. ती प्रीती आहे, करी लाभाविन प्रीती, नाही का? आळंदी सारखे क्षेत्र आहे, 12वं शतक आहे, इंद्रायणी सारखं तीर्थ आहे, विठ्ठल पंतांसारखे आई वडील आहेत, निवृत्ती दादा, ज्ञानोबा माऊली, सोपान काकानी, मुक्ताई सारखे 4 रत्न जन्माला आलेत. आणि जन्माला आल्यानंतर विठ्ठल पंतांनी संन्यासातून जाऊन गृहस्थाश्रमात आले आणि त्याच्यानंतर ही अपत्य झाली होती. बरं का? थोडा छोटासा दृष्टांत लक्ष देऊन ऐका. ही अपत्य झाल्यानंतर लोक त्यांना संन्यासाची मुलं म्हणून हिणवू लागले. म्हणजे समाजात त्यांना वेद अध्ययन करायची कुठलीही परवानगी नाही, त्यांना मुंजी करायची नाही. लोकांनी त्यांच्या हालअपेष्टा चालू केल्या. विठ्ठल पंतांनी विचार केला की ह्या मुलांचा काही दोष नाही, माझ्यामुळे हे जर सगळं घडत असेल तर याच्यावर उपचार काय आहे, याच्यावर काय मार्ग आहे. त्यावेळेस ते पैठणमध्ये विद्वान ब्राह्मण राहत असत आणि त्या ठिकाणी हे विठ्ठल पंत गेले आणि त्या ब्राह्मणांना प्रणाम केला आणि विचारलं, म्हणे महोदय असं काय आहे की या माझ्या मुलांना जेणेकरून या समाजात वागण्यास किंवा वेद अध्ययन करण्यास परवानगी मिळेल, असं काय प्रायश्चित्त आहे. तेव्हा त्या ब्राह्मणांनी आपल्या सगळ्यांना सर्व माहीत आहे, त्यांनी निर्णय दिला देहांत प्रायश्चित्त. मला सांगायचं हे आहे की आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त केले. हे आई वडिलांचे उपकार आहे. विठ्ठल दुसरं तुकोबारायांचं उदाहरण आहे. तुकोबाराय वैकुंठा गेल्यानंतर भागीरथी त्यांची मुलगी, त्यांना न भेटता तुकोबाराय वैकुंठाला गेले.
भागीरथीला कळालं माझे बाबा मला न विचारता वैकुंठात निघून गेले. भागीरथीला खूप दुःख झालं. 40 दिवस अन्नाचा कण पोटात न घेता बाबांचा धावा करू लागली. तुकाराम तुकाराम नावाचा जप करू लागली. आणि तुकोबराय त्या भागीरथीसाठी वैकुंठावरून परत आले. कुठे? एलेवाडीला. कुठं? भागीरथी जिथं दिले होती तिथं. तुकोबराय तिला भेटल्यानंतर पुढचा प्रसंग ध्यान देऊन ऐकताय ना तुम्ही जर ध्यान देऊन ऐकलं तर मलाही सांगायला थोडंसं बरं वाटेल. बरं, तर एलेवाडीमध्ये गेले आणि मुलीला भेटले. मुलीनं बाबांना कडकडून मिठी मारली. पण बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही आता आलेत ना, तुम्ही माझ्या घरून पाहुणचार म्हणजे भोजन केल्याशिवाय जायचं नाही. उत्तम असा प्रकारचा स्वयंपाक तिने चालू केला. भागीरथीने खीर बनवायची होती. दूध नाही. तुकोबारायांच्या ते लक्षात आलं का हिच्याकडे दूध नाहीये. मग तुकोबारायांनी काय केलं? अलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे येलेश्वरा ते पूजले दूध नंदीचे काढिले. किती सामर्थ्य आहे बघा. आता ते संत आहे पण मला सांगायचे तुम्हाला आईवडील इथं. नंदीचं दूध काढलं ना आपल्या मुलीला दिलं. असे आईवडील असतात. नवे संतांचा असू द्या किंवा इतरांचा असू द्या, मनुष्याचं पिलांचं सांगतो तुम्हाला. जी विंचवाची मादी असते एका वेळेला 25 ते 30 पिलांना जन्म देते. पण त्या विंचवाच्या मादीचं एक दुर्भाग्य आहे की ती पिलांना दूध पाजू शकत नाही. पण ते पिलं तिच्याकडे टकमक बघतात. आम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्ही आम्हाला काहीतरी अन्न हे द्यायला पाहिजे. पण त्या विंचवाच्या मादीचं किती दुर्भाग्य, ती आपल्या मुलांकडे बघते आणि सांगते की पिलांनो स्तब्ध राहते एका जागी आणि सांगते माझं स्वतःचं मांस भक्षण करा आणि तुम्ही जिवंत राहा. इतक्यापर्यंत आईवडिलांची काय असते? उपकार आपल्यावर असतात. करी जोडी लेकुराचे वोडी, बाप 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 करी जोडी लेकुराचे वोडी. आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी. एकाएकी केला विराजी साधनी, एकाएकी केला विराजी साधनी, एकाएकी केला विराजी साधनी, एकाएकी केला विराजी साधनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपली कुरवंडी कुरवंडी नाही का? कुरवंडोणी वाळवणी, कुरवंडी वाळवणी म्हणजे आपलं शरीर स्वतःचं वाळवून घेतात बाप आपल्या मुलासाठी. इतके आई वडिलांचे उपकार असतात. उपकार झाले. आता मी तुम्हाला सांगतोय, स्वर्गातले पितर वरती गेल्यानंतर आपले पूर्वज त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात. काय अपेक्षा आहे? तुकोबाराय म्हणतात, धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी आणि सकळ कुळासी तारील. ज्या कुळामध्ये जर एक हरिभक्त झाला तो सकळ कुळांना तारून नेतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या कुळामध्ये एक तरी वैष्णव झाला पाहिजे, या पितरांच्या आपल्या अपेक्षा असतात. म्हणून मी तुम्हाला आता या प्रमाणाबरोबर सांगूनही जाईल,
प्रत्येकानं आपल्या घरामध्ये नाही मोठा कीर्तनकार झाला तरी चालेल. आता माझ्यावरून सांगतो मी, गोरक्षनाथांच्या दरबारात आहे, कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, त्यांची सेवा सकाळ संध्याकाळ आहे आणि जसं मनात येईल तसं करतोय मी, नाही का. म्हणजे ही अपेक्षा, मला हे म्हणायचं नाही की तुमचे मुलं मोठे कीर्तनकार व्हा, पण कम से कम ड्रिंक तर करणार नाही, वाम मार्गाला तर जाणार नाही, टाळ तर वाजून कम से कम आई वडिलांना सांभाळतील की नाही, हा खरा त्याच्यातलं प्रयोजन आहे. खऱ्या अर्थानं हे आई वडिलांच्या तर पितरांच्या काही अपेक्षा असतात. तुकोबारायांचं त्याच्यावर सुंदर प्रमाण आहे, नाही का. स्वर्गीचे हे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे हे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज, वंशी हरी भक्त व्हावा कोणी, वंशी हरी भक्त व्हावा कोणी, वंशी हरी भक्त व्हावा कोणी, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात राज. का अपेक्षा करताय होते, थोडासा इको कमी करा बोलते थोडासा. भाऊ अपेक्षा का करताय ते सांगतो मी आता. विषय का अपेक्षा करताय पूर्वज, की माझा कुळी हरिभक्त जन्माला यावा, यमाचे यमदंड चुकविल नरक, आणि वंशी झाली आहे एक हरिभक्त. का यमाच्या यमपाशातून सर्व पापातून मुक्ती करणारे एक हरिभक्त असतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या कुळामध्ये एक वैष्णव जन्माला यावा ही पितरांची अपेक्षा असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी खऱ्या अर्थानं माझं पिंडदान कशासाठी केलंय, का माझ्या स्वतःच्या हातानं दिलंय ते अभंगाच्या प्रथम चरणात. पिंड पदावरी, 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 हो पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, आई आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करत नाही, तर्पण करत नाही, त्यांच्यासाठी तुकोबाराय म्हणतात, आहा कटा त्याचे करीती पितरा वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला.
पुत्र ऐकलंय ना तुम्ही प्रमाणाच्या माध्यमातून, आहाकटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. आणि तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थानं जे आपल्या पूर्वजांचं तर्पण, पिंडदान, श्राद्ध, वस्त्रदान, ज्ञानदान जे करतात त्याला तुकोबराय म्हणतात तुका मन पितृ आशीर्वाद देती आता झाले. प्रथम काय झालं, मी तुम्हाला 3 विचार काय सांगितले होते. प्रथम आईवडिलांचे उपकार, आता देवाचे उपकार ऐका. देवाचे काय उपकार आहे हो? काय उपकार आहे सांगा मला. देवाचे उपकार कोणीतरी सांगेल का? देवाचे काय उपकार आहे? अहो 84 लक्ष भोगले आम्ही, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मनुष्यदेह देवाने दिलाय. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा सुंदर देह आपल्याला दिलाय भजनासाठी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. जन्म कसे पुढचे? 20 लक्ष योनी. कशामध्ये? वृक्षामध्ये नाही का? 9 लक्ष योनी कशात आहे? जलचरामध्ये आहे. आणि 11 लक्ष योनी किड्यामध्ये, 10 लक्ष योनी पक्षामध्ये, आणि 30 लक्ष योनी पशुमध्ये, आणि ते 4 लक्ष योनी मनुष्याच्या आहे. फिरून फिरून आणि एक एक योनीमध्ये कोटी कोटी जन्म आहे. मग लागे बारा मान बाजा, मग लागे बारा मनुष्याची एक भूल सांगतो मी तुम्हाला. एकदा आपण जन्माला आलो की आपल्याला वाटतं की माणूस मेला म्हणजे गेला, नाही का? पण भगवंत सांगतात हा चैतन्य स्वरूपी आत्मा जो आहे, आता विचारसागरमध्ये बाबांनी सांगितले ते मी तुम्हाला सांगत आहे की हा स्थूल देह आहे, त्याच्यात सूक्ष्म आहे, त्याच्यात कारण देह आहे म्हणजे लिंग देह, आणि त्याच्यात कुटस्थ आत्मा आहे. आणि तो चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तो निरंतर आहे, तो जात नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लिदन त्यापो न शोषयती मारुता. याचा अर्थ असा आहे, हा आत्मा धारदार शस्त्रानं काटू शकत नाही, हा आत्मा अग्नीनं जाळू शकत नाही, हा आत्मा प्रलयाच्या पाण्यानं भिजवू शकत नाही, हा आत्मा न शोषयती मारुता. मारुत म्हणजे हवा, त्याला वायू सुकवू शकत नाही, असा निरंतर आहे. पण त्याला जर ह्या योनीतून समजा मुक्त जर व्हायचा असेल तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. अर्जुना, शेवटच्या क्षणी तू हा देह त्याग करताना माझं स्मरण कर, तू मला येऊन मिळशील. ज्ञानोबराय खूप सुंदर लिहितात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुआ. ज्या ज्या प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनामध्ये असतात त्या प्रकारे मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले आगे
भाऊंनी जे प्रमाण दिलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, नाही का? किंवा अजून एक प्रमाण आहे, नाही का? वासनेचा संग झाला की काय होतं? तपोबळी देखील जन्म करी घेतात. तपोबळी जन्म धरी, करी तपोबळी जन्म धरी, करीत बोवळी जन्मधरी, करीत बोवळी जन्मधरी. हे वासनेचा संग होयात काळी, करीत बोवळी जन्म धरी, करी जन्म मृत्यू सामान्य परिचय. काही नाव आहे का हो? काही नाव आहे का याच्यात मला सांगा? पण तरी माणसाला काय वाटतं? नाही नाही, माझं काहीच होणार नाही, मी म्हणजे सर्व काही, आता काहीच नाही. माणूस कमवायच्या मागे लागतो, नाही का? कमवायला पाहिजे. अर्थात अर्थ हे माणसाला आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी कमवायला पाहिजे, पण भगवंताला विसरून चालत नाही. मग तुम्ही म्हणायचं संसार सोडून द्यायचा का? काही गरज नाहीये. प्रपंच करोनी परमार्थ साधावा, प्रपंच करोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, भव जाईल श्रमाचे आणि सुख होईल दुःखाचे. अजून याच्यापेक्षा काय पाहिजे? एवढी सवलत दिली. सत्ययुगामध्ये तप करायला लागायचं, द्वापर युगामध्ये यज्ञ हवन करायला लागायचे, कलियुगामध्ये एकच भगवंताचं नाम तारणार आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा, नाही का? भगवंताच्या नामाशिवाय तारणहार कलियुगात काहीच नाही आहे. मनुष्य काय करतो सांगा कलियुगामध्ये? नाम सोडून काय आहे? नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहे. फक्त नाम जप करायचा आहे आणि हे सारं वैभव आपल्याला देवानं दिलंय. आणि जन्म मृत्यू आहे प्रत्येकासाठीच आहे. येथे उरो नाही आले अवतार, येथे पामर जीव किती. तुम्ही आम्ही तर किडे मोकडे हो. अजमेला पंजामेला बाप मसना गेला, एकच देखत ना तू पंतू, कोणी कैसा झाला. अजमेला पंजामेला बाप मसना गेला, एकच देखत ना तू पंतू, कोणी कैसा आणि ह्या ज्ञानातून खरे विचार करणारे संत आहे. संतांनी स्वतःचा देह असताना सुद्धा त्या देहाला प्रेतरूप म्हटलंय. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्य ठाव स्मशानी. लक्ष्यला गाव मशाणीचा, शरीराचा भाव, रूप शरीराचा भाव, त्याला ठाव मशाणीचा, लक्ष्यला गाव जीवन जगत असताना स्वतःच्या शरीराचा प्रेतरूप भाव करणारी की संतांची ताकद आहे. मी तुम्हाला सांगतोय, देवाचे उपकार अनंत योनी भोगून आपण ह्या जन्माला आलो. नाहीतरी आणि याचा विचार तुकोबराय सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारवया पार भव सिंधू. हा भवसागर जो आहे ना खूप दुस्तर आहे, याला तरता येत नाही. पण याला तरायचं असेल तर नामाची साथ घ्यावी लागते आणि संतांची संगत करावी लागते. मग तो भवसागर आपल्याला तरुण द्यायचा आहे. काय भवसागर, काय आहे भवसागर तरुण जाणं सामान्य माणसाच्या जरा डोक्यावरून जातं. मला माहीत आहे की भवसागर काय, भवसिंधू काय, याच्यातून तरायचं कसं आहे. हा संसार भवसागर म्हणजे खऱ्या अर्थानं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जर हरिविण. भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. हे देवाचे उपकार आहे, आपल्याला ही योनी दिली आहे. ह्याची देहीगडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. या जन्मात मनुष्याला भगवंताचं नाम घ्यावं किंवा त्याचं स्मरण करावं किंवा देवाच्या मंदिराकडे जावं ह्या देहात सुचतंय. नाहीतर मला एक सांगा, जास्त फास्ट नाही होत ना? हां,
तसं सांगा. आपला टाइम आता संपत आलाय आपला. थोड्या वेळात आपण करू. पाप पाप मला एक सांगा, पाप पुण्य तुम्हाला कळतं का जनावरांना कळतो? आपल्याला कळतं ना. मग जर आपल्याला हे पाप पुण्य कळत जर नसेल तर तुकोबाराय म्हणतात, याहुनी दगड भरे देवा, याहुनी दगड भरे देवा, याहुनी दगड भरे देवा, याहुनी दगड भरे देवा. तुका म्हणे आईची बुद्धी जास्त कर, तुका म्हणे आईची बुद्धी जाती कर. तुका म्हणे आईची बुद्धी जास्त कर, म्हणे आईची बुद्धी जाती याहुनी कर. दगड भरे देवा, याहुनी दगड भरे देवा. याहुनी दगड भरे देवा, याहुनी दगड भरे देवा. अहो दगड म्हटलंय तुकोबारायांनी आपल्याला. जर कळत नसेल तर आपण त्या मार्गाने जायचंय. कोणत्या मार्गाने जात आहे? मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. संतांनी आणि देवाच्या रूपाने खऱ्या अर्थात हे संत आपल्याला मिळतात. हे देवाचे उपकार आहे. म्हणून देवाचं नामस्मरण नामचिंतन करायचंय. तो भगवंत इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे. त्यांनी संताच्या घरी पाणी भरलं असेल, कुणाला दळू लागला असेल, कुणाला कांडू लागला असेल, कुणाला खुरपू लागला असेल, पण त्याच्यासाठी तितकं अंतकरण शुद्ध आणि निर्मळ असावं लागतं. मग तो भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी येऊन बसतो आणि खऱ्या अर्थानं आपला उद्धार होतो. म्हणजे कर्म करीत असताना आपलं कर्म कसं करायचं या ठिकाणी याचा उल्लेख आहे, नाही का? आणि मनुष्याला कर्म कसे आहे? अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगणे यावे देहा. एका मनुष्याचं कर्म शिल्लक असलं की मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. आलं का लक्षात? जशी इच्छा असेल, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोह सर्गे यातीपर्यंत पा. अर्जुना, जशी माणसाच्या मनात शेवटच्या काळामध्ये इच्छा असली तसा मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. बरं असं आहे. जडभरत राजाचं उदाहरण आहे भाऊ. जड भरत राजा हरणी गर्भ गेला, झाला तो घातला वासनेने, झाला तो घातला वासनेने. हे जगभरत राजा हरणी गर्भ गेला, झाला तो गातला वासनेने, झाला तो गातला वासनेने, झाला तो गातला वासनेने, इच्छेचं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय की जशी मनुष्याची इच्छा असला तसा जन्म. तुम्ही कंटाळले, एक दृष्टांत सांगतो ऐका. दृष्टांत सांगतो. गोष्ट आहे, गोष्ट सर्वांना आवडते ना. हा, तर एक गोष्ट सांगतो छोटीशी, 1 मिनिटाची. इच्छा. एक साधू होते, महात्मा, खूप ज्ञानी होते. त्यांना ते अंतर्यामी असल्या कारणाने त्यांना त्यांचा मृत्यू माहीत होता. आणि मृत्यू माहीत असल्या कारणाने त्यांनी शिष्यांना जवळ बोलून घेतलं आणि शिष्यांना सांगितलं, म्हणे इकडे या रे. म्हणे बोला गुरुजी. म्हणे मी पुढच्या गुरुवारी हा देह इथे ठेवणार आहे आणि स्वर्ग लोकाला जाणार आहे. म्हणे नाही नाही गुरुजी, तुम्ही असं का करता? आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही जाऊ नका. म्हणे नाही, या मृत्यू लोकात आलं की जावं लागतं, आता मीही जाणार आहे. बरं म्हणे ठीक आहे. मग गुरुजी काही कालांतराने म्हणजे गुरुवारी, त्या पुढच्या गुरुवारी ते मृत्यू पावले. आणि त्यांनी शिष्यांना सांगून ठेवलं होतं मृत्यू व्हायच्या अगोदर की म्हणे जेव्हा मी मृत्यू पावेल, तुम्ही मृत्यू पावला आणि तुम्ही माझ्या त्या शरीराला डाग दिला की मृदुंगाचा आवाज येईल. म्हणे कशातून? त्या अग्नी डाग दिला त्या देहातून मृदुंगाचा आवाज येईल. आणि मृदुंगाचा आवाज आला की तुम्ही समजायचं की आमचे गुरुजी कुठे गेले? परमधामाला गेले. आणि मृदुंगाचा आवाज जर तुमच्या कानी पडला नाही तर समजायचं गुरुजी परमधामाला गेले नाही. बरोबर? तर मग सांग, आता गुरुजी गेले, गुरुजींचा देहांत झाला, अग्नी डाग देखला, त्यांच्या कानावरती आवाज काही आला नाही. बरं आला नाही तर मग असं झालं, आता शिष्यांनी विचार केला, लोकांना सांगावं की गुरुजींनी आम्हाला असं सांगितलं होतं, मृदुंगाचा आवाज आला देहाला अग्नी लावल्यानंतर की समजायचं गुरुजी परम धामाला गेले, पण मृदुंगाचा आवाज आला नाही. आणि लोकांना सांगावं होतं पंचायत का की आमचे गुरु इतके महान असताना परमधामाला का गेले नाही.
बरं, मग काही दिवस गप्प बसले. मग जे गुरुजी परमधामाला गेले होते त्यांचे गुरुबंधू फिरत फिरत त्या वाटेला आले किंवा त्यांच्या आश्रमाजवळ आले आणि त्या शिष्यांना विचारलं, म्हणे कुठे आहे साधू महाराज? म्हणे आमचे गुरुजी गेले म्हणे परमधामाला, म्हणजे हे झाले हा असं. मग त्याच्यानंतर म्हणे पण मग गुरुजी म्हणे आमच्या मनात एक शंका आहे. म्हणे काय? म्हणे गुरुजींनी असं असं सांगितलं होतं मृदुंगाचा आवाज येईल म्हणे. त्या देहाला अग्नी डाग दिल्यानंतर पण मृदुंगाचा आवाज आला नाही, याचा अर्थ आमचे गुरुजी परमधामाला गेले नाही. मग तुम्ही काहीतरी सांगा कुठे गेले असतील. बरं म्हणे देहांताच्या वेळेस तुमचे गुरुजी कुठे झोपले होते? मग ते त्यांनी दाखवलं त्या रूममध्ये जाऊन, गुरुजी इथं झोपले होते म्हणे. बरं म्हणे गुरुजी इथं झोपले होते, ते कुठं बघत होते? म्हणे खिडकीतून बाहेर बघत होते. म्हणे त्या बोरीच्या झाडाकडे. त्या बोरीच्या झाडाला एक टपर उभं होतं. प्रचलित दृष्टांत आहे, सर्वांना माहीत असेल, जवळ महाराज लोकांना तर माहीतच असेल. मोठं बोर होतं, त्या बोराला कीड लागली होती, त्याच्यात आळही होती. ते बोर खोडून आणा म्हणे. ते बोर खोडून आणलं आणि त्याच्यामध्ये ती आळही निघाली आणि ते बोर त्या गुरुजींनी फोडलं आणि सूर्याच्या किरणे पडले त्याच्यावर, प्रचंड ताप पडली. तो आळही तिथे मृत पावली आणि त्या आळईतून मृदुंगाचा आवाज आला. आता तुमचे गुरुजी म्हणे परमधामाला पोहोचले. विठाला मला सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का? गुरुजींना ते बोर बघितल्यानंतर खाण्याची इच्छा झाली होती मरण काळामध्ये. म्हणजे इतके साधू असताना सुद्धा शेवटच्या काळात बोर खाण्याची इच्छा झाली आणि शेवटी कुठे गेले? आळईच्या जन्मात गेले. मला सांगायचं ते गीतेमध्ये पुन्हा सांगतो मी तुम्हाला, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम त्वं त्वमय वेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. म्हणजे शेवटच्या अक्षरणी अर्जुना तू माझं स्मरण कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत. विठ्ठला तुकोबारायांनी ह्या तीनही गोष्टी पाळल्या. कोणत्या? आईचे पांगही फेडले, उपकारही फेडले, देवाचेही फेडले आणि संतांचेही फेडले. आलं का लक्षात? कारण तुकोबाराय म्हणतात याच कारणामुळे मला कुठं जायची गरज पडली नाही आणि माझे पितरांचे ऋण देखील फिटले त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन.
तुकाराम महाराजांकरता एकदा टाळ्या होत्या. आणि भाऊंचं तर विचारायचंच नाही, शब्द नाही बोलायला त्याच्यामुळं, नाही का? म्हणून तुम्हाला सांगतो, माणसानं तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दोरे भाऊन राहू. एक छोटस हिंदी भजन आहे, खूप छान आहे. किस धुन में बैठा है बाबरे, अरे किस धुन में बैठा है बाबरे, तू किस मद में मस्ताना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. हो क्या लेकर आया था जग में, क्या लेकर तू जाएगा. क्या लेकर आया था जग में, क्या लेकर तू जाएगा. मुट्ठी पसारे आया था तू, मुट्ठी बांधे आया था तू, मुट्ठी पसारे जाएगा. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. कबीरजी खूप सुंदर सांगतात. आपण ह्या मुठ्ठी बंद करून आलो होतो आणि सोडूनच जाणार आहे. आपण काहीच सोबत नेणार नाही. तुम्हाला एक सांगू, हे श्राद्धानिमित्त आपण जे प्रवचन श्राद्ध वगैरे ठेवतो, फक्त कार्यक्रम आणि लोकांनी फक्त एक सोहळा पाहावा म्हणून नाहीये. हे ज्ञानदान त्यांच्या प्रित्यर्थ केले जातंय. मी हे जे ज्ञानदान तुम्हाला देतोय, हे तुमच्या डोक्यात फिट्ट बसावं की नाही. खरंच एक पाहता एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारी नव्हा. नित्य आपण एकमेकाचं दहन बघतोय, अंतकाळ बघतोय. कोण आहे? सर्व जात आहेत. आणि सांगा, हे धन कमवलं तर कोणाच्या सोबत बरोबर जातो? कबीरजी म्हणतात, कबीरा सो धन संचिये जो आगे को होय. कबीरा सो धन संचिये जो आगे को होय. शीश चढ़ाए पोटली ले, जात नसे क्या कोय. चा अर्थ असा आहे की तुम्ही किती धन मिळवलं, कबीरजी म्हणते आतापर्यंत मी ते धन गोळा करून कोणाला डोक्यावर घेऊन जाताना कोणी पाहिलं नाही. म्हणून देवाचे आपल्यावर उपकार आहेत. विठोबार पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावारी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी. हे दिला पुलिये करी, दिला पुलिये करी, आगे जाने दयावर जाने.
संपली, बोलायसारखं भरपूर होतं. मला वाटत होतं की नवीन आपण याच्यात प्रवेश केलाय, बोलता येतं का नाही किंवा खूप छान, कीर्तन खूप छान होतं की बोलतो. नाही. सर खूप छान. पण- Best of luck. वा. पण सद्गुरू गोरक्ष माऊलींची माझ्यावरती कृपा आहे आणि देशाची सेवा केली गुरुजी तुम्ही. सोपन वा. वा आणि खऱ्या अर्थानं बाबाजींनी जी बुद्धी दिली वा, वा. आणि माझे गुरुवर्य रामकृष्णदासजी महाराज लव्हितकर यांनी जे काही माझ्यावरती वा. कृपा प्रसाद किंवा कृपा कटाक्ष टाकला, त्या कारणाने हे 2 शब्द मी तुमच्या पुढे बोलू शकलो. मी सांगतो अभंग अजून पूर्ण सुटला नाही, पण नाही का खऱ्या अर्थानं पूर्ण आपला याचा सारच एक आहे की तुकोबराय म्हणतात, मी हा पिंड माझ्या हातानं पदावरती ठेवला, विष्णू पदावरती ठेवला आणि माझं सर्व गयावर्जन झालेलं आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबरायांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती, भजन केलं, नामस्मरण केलं, नामचिंतन केलं आणि ह्या देहाला ते असंही सोने रुपये आम्ही मृत्तिके समान नाही का, असं तुकोबरायांचं प्रमाणे सोनं नाणं धन संतांना त्याच्याशी काही गरज नसते. अशा प्रकारे संतांचे हे विचार आहेत आणि हे विचार आपण खऱ्या अर्थानं आत्मसात करायला हवे. तसंच ज्यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जे हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या आमच्या आजी वैकुंठवासी झाईबाई रघुनाथ पाटोळे, खऱ्या अर्थानं त्या जर आज इथं असल्या, माझं सोडाव मी हा देहच आहे, मातीचा देह आहे, पण त्यांनाही आनंद झाला असता की त्यांनी बघितलं आहे. वा, पण वा, खऱ्या अर्थानं ते वरून जर त्यांना दिव्यदृष्टी भगवंत जर देत असेल तर त्यांनाही आनंद वाटेल की माझ्या श्राद्धानिमित्त माझ्या नातवाने या ठिकाणी येऊन हरिनाम घेतलं किंवा चिंतन केलं, 2 लोकांना सांगितलं, त्यांनाही आनंद झाला असेल. आणि म्हणून मी आईला खऱ्या अर्थानं आईचं छत्र जर डोक्यावरून गेलं की माणूस अनाथ होतो. तो कितीही धनवान असू द्या, वा. कितीही धनवान असू द्या. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेचा हाक माते मारी कुणी कुठारी. तुम्ही आई घरी नादारी. वा, वा, वा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. सारामुखी पिलांच्या चिमली हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे बघुनी जीव व्याकुळ होई, आई कुणा म्हणू मी आई घरी नादारी. अशा प्रकारे आईचं एकदा छत्र डोक्यावरून गेलं. मी तुम्हाला सांगून गेलो, वा, वा. मनुष्य किती धनवान असू द्या, नाही, जोपर्यंत हयात आहेत ना तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळत नाही. मी कीर्तनापुरतं किंवा तुम्ही लोकांनी ऐकावं असं म्हणून खरं अंतस्थ भाग सांगतो, आहे तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळत नाही. ज्यावेळेस ते जातात तेव्हा त्यांचं महत्त्व कळतं. म्हणून आईवडिलांना विसरू नका. एक शेवटचं गीत आहे आईवरून. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते. सर्व संपूर्ण राहते फक्त तुझे नाते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, सावली निघून गेली पडलो मी निघाला. सोडून कुठं वासराला निघून गेली आई ग, सोडून तू वासराला निघून गेली आई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे
माझे आई ग, ये ना माझे आई ग. आजी असल्या कारणानं मी ह्या श्रद्धांजली तिला अर्पण केल्या आहे माझ्या भावनेतून, नाही का. आणि मी भगवान श्री परमात्म्याच्या, श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल की हे भगवंता, ज्या आजीनं आम्हाला इतकं घडवलं, इतका मोठा परिवार पाळला, जीव लावला, आणि खऱ्या अर्थानं पंढरीच्या वाऱ्या झाल्या आहे तिच्या 10 ते 15 वाऱ्या. एक वारी मी तिच्यासोबतही केली, त्याच्यानंतर मी आर्मीमध्ये भरती झालो, पण पंढरीची वारी तिची होती. आणि तीच वारी मी गोरक्षनाथांच्या पादुका घेऊन चालू केली. आणि गावातले मीच नाही, मी नाही, मी हा शब्द नको, जिथं मी शब्द आला तिथंच परमार्थ संपतो. मी पंढरीची वारी त्यासोबत बाबांना घेऊन मी पंढरपुरापर्यंत यावर्षी पायी गेलो. भाऊ रस्त्यात भेटले, पण आपण एवढं प्रचलित नसल्या कारणानं परिचय नव्हता. आणि तुम्हाला हेही सांगतो, आळंदीत आपण सोबत बरोबर होतो 2000 साली, पण ओळख नव्हती आपली. मी सिद्धबेटात आणि भागवत आश्रमात होतो जयराम बाबांकडं, वैद्य बाबांकडे क्लास होते, पण तेवढं सोडून निघून गेलो. पण तुम्ही साऱ्या महाराष्ट्राला गवसणी घातली, नाही का. अशा प्रकारे मी आहे इथं. बाबांनी तेवढं पुण्य माझ्या पदरी दिलंय, तेवढं केलंय. आणि झालेली सेवा सद्गुरू गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानाराज माऊली तुकाराम. शूटिंग हे शूटिंग मला निवृत्तीला पाहिजे, शूटिंग एवढा रील चालला पाहिजे. सर्वांनी वरती हात करावा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सगळ्या. निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सगळ्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सगळ्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सगळ्या. निवृत्ती बोलणार आहे. या चला चला या साऊंड सिस्टम आणि आमचं भजनी मंडळ राहिलं होतं, त्या भजनी मंडळाला धन्यवाद. हां, आमचे कन्या श्रेया पाटोळे एक
आजीसाठी छोटंसं गीत आहे, सादर करील. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. माया मंदिर हालले लागे फुटाया, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. तिने बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेवनिया पंख खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखरा, दूर उडाली पाखरा, पांगाईचा फेडाया. दूर उडाली पाखरा, पांगाईचा फेडाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संतोष पाटोळे. मी आत्ता इथे माझ्या आत्यांच्या वतीने आणि माझ्या आत्यांनी ही कविता लिहिलेली आहे. मी आमच्या आजीबद्दल त्यांनी त्यांच्या भावना सांगितलेल्या आहेत, ते मी या कवितेतून मांडणार आहे. तुम्ही नक्की ऐका. कशी कळी उमलली आई जन्माला आली जाई, जन्माला आली जाई. बाईचे नाव जाई बाई, बाई बाई सर्वांची आई, बाई सर्वांची आई. मायेचा सागर बाई, जीवनाचा आकार बाई, जीवनाचा आकार बाई. आधार आमची बाई, संस्कार आमची बाई, कृपादृष्टी आमची बाई, कृपादृष्टी आमची बाई. धाक आमच्या बाईचा, वचन आमच्या बाईचा, वचन आमच्या बाईचा. बंधू प्रेम आमची बाई, कधी वैर कुणाशी नाही, कधी वैर कुणाशी नाही. नातवांचा लळा बाई, लेक सुनांची आई बाई, लेक सुनांची बाई. नातीच्या दोन ओव्या गोड मानून घे ग बाई, गोड मानून घे ग बाई. कुठे शोधू तुला ग बाई, आई कुठे दिसेना बाई, आई कुठे दिसेना बाई. ना घरी ना दारी, माहेरच्या अंगणी नाही बाई, बाई. बोलवाया आमची बाई, गलबला आमची बाई, आमचे संस्कार आमची बाई, आमचे संस्कार आमची बाई, बाई, बाई. धन्यवाद. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज वैकुंठवासी गंगा भागीरथी जाईबाई रघुनाथ पाटोळे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. त्यांच्या या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज आपल्या गावातील हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज पाटोळे यांनी आजीच्या स्मरणार्थ त्यांना या ठिकाणी भावपुष्प समर्पित केलं, कीर्तनरूपी भावपुष्प समर्पित केलं. आणि त्या कीर्तनासाठी या ठिकाणी आपल्याच गावातील मृदंगवादक हरिभक्तपरायण तन्मय महाराज पाटोळे
रवी महाराज, त्याचप्रमाणे गायक तुकाराम महाराज शिंदे आणि स्वर सम्राट आपल्या परिचयाचे अनेक ठिकाणी त्यांना संप्रदायात आणि अनेक ठिकाणी गायनाचे असे पारितोषिक मिळाले असे आमचे मित्र हरिभक्तपरायण स्वर सम्राट रोहिदास महाराज मते यांनी या ठिकाणी आमच्या हरिश्चंद्र महाराजांचं कीर्तन उंचावण्यासाठी ज्या ठिकाणी अतिशय सुरेल अशी गायकी केली त्यांना आणि सर्वच आमचे हे बाल मृदंगवादक काय म्हणतात त्याला बाल टाळकरी या सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज यांनी जे भावपुष्प समर्पित केलं त्याचा मतितार्थ आईवडिलांची सेवा करावी आणि आयुष्यामध्ये संप्रदाय आणि परमेश्वराचं नामस्मरण करावं अशा आशयाचं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी त्यांनी समर्पित केली. त्यांना मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नातेवाईकांच्या वतीनं धन्यवाद देतो. जरी नातू असले तरी त्यांना धन्यवाद देणं या ठिकाणी औचित्याचं आहे. त्यांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि ज्या मातेचं 1 वर्षापूर्वी निधन झालं, अतिशय संयमी सुस्वभावी आणि संयमी अशी ही माता आपल्यातून गेल्यानं निश्चितपणाने ह्या पाटोळे परिवारावरती बराच असा मोठा आघात झालेला आहे. खरं म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ह्या कुटुंबानं अतिशय चांगल्या प्रकारची सेवा केली. मुलींनीसुद्धा 15-15 दिवस महिनाभर या मातेकडे राहून या मातेची सेवा केली. खरं म्हणजे असं सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी बऱ्याच कोणालाही मिळत नाही. या मातेला ते भाग्य, सेवेचं भाग्य या ठिकाणी सेवा करून देण्याचं भाग्य या ठिकाणी या मातेला मिळालं. आणि या मातेच्या जाण्यानं चारामुखी पिलांच्या, आता महाराजांनी सांगितलं, चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना त्या पाजतात गाई, आई म्हणून कोणी आई सहा कमारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अशा प्रकारे ही माता गेल्याने ह्या कुटुंबातली एक आईची जागा, आईचा कोपरा या ठिकाणी निश्चितपणानं खाली झालेला आहे. या मातेला मी आमच्या जुंद्रे परिवाराच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या मातेच्या देहाला आई भवानीच्या चरणी सद्गती प्राप्त हो अशी भावपूर्ण श्रद्धांजली पुनश्च एकदा मातेला मी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो या मातेला आई भवानीच्या चरणी सद्गती ते. धन्यवाद.